मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. विमानतळ परिसरातील बांधकामांचे नियम आणि त्यांची सुरक्षिततेशी असलेली सांगड. अलीकडेच अहमदाबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. बोईंग 787 ड्रीम लाइनर विमानाचा झालेला अपघात आणि त्यात झालेली मोठी जीवितहानी. यामुळे विमानतळ परिसरातील बांधकामाविषयीचे नियम, त्यांची अंमलबजावणी आणि भविष्यातील सुधारणा यावर नव्याने विचार करण्याची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झाली. कल्पना करा, अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाचं एक विमान नुकतंच उड्डाण करतंय. काही मिनिटातच काहीतरी अनपेक्षित घडतं आणि ते विमान बीजे मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटलच्या मेन इमारतीला धडकून नंतर वसतिगृहावरती कोसळतं. दोन्ही इमारतींचं मोठं नुकसान होतं आणि दुर्दैवानं 274 लोकांचा जीव जातो. हे बीजे मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल विमानतळापासून अवघ्या 6 किलोमीटरवरती होतं. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. विमानतळाजवळच्या इमारतीची उंची किती असावी? धावपट्टीपासून किती अंतरावर इमारत बांधता येते? या नियमांचं पालन होतंय की नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नियमांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे का? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये सविस्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोणतीही गोष्ट नियमांशिवाय चालत नाही. विशेषतः जिथं सुरक्षिततेचा प्रश्न येतो तिथं नियमांची कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं विमान सुरक्षा सुधारणा नियम 2024 मध्ये विमानतळाभोवतीच्या इमारतींच्या उंचीवर नियंत्रण ठेवण्याबाबत स्पष्टता दिली आहे. या नियमांचा मुख्य उद्देश हाच आहे की कुठल्याही इमारतींमुळे विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगला किंवा इतर विमान ऑपरेशनमध्ये अडथळा येऊ नये. 150 मीटरच्या आत नो कन्स्ट्रक्शन. धावपट्टीच्या 150 मीटरच्या आत कोणतंही बांधकाम करायला परवानगी नाही. हा नो गो झोन आहे, जिथं सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जात नाही. 150 ते 500 मीटर ही मर्यादित जागा आहे. धावपट्टीपासून 150 ते 500 मीटर पर्यंतची जागा विमानतळ ऑपरेशनसाठी मर्यादित आहे. इथं बांधकामाला काही नियम आणि अटी लागू होतात. अंतरानुसार उंची वाढू शकते. नियमांनुसार तुम्ही धावपट्टीपासून जितके दूर जाल तितकी तुमच्या इमारतीची उंची वाढू शकते. पण इथे एक महत्त्वाचा कॅच आहे. उंची त्या सुरक्षिततेच्या रेषेत नसावी जे विमानांच्या मार्गात अडथळा निर्माण करेल. टेक ऑफ आणि लँडिंग मार्गासाठी उंचीचं गणित विमानतळावरती 2 मुख्य गोष्टी घडतात. विमान वर उडतं अर्थात टेक ऑफ आणि खाली उतरतं लँडिंग. या दोन्ही क्रिया अत्यंत महत्त्वाच्या असल्यानं त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या इमारतींसाठी उंचीचे नियम वेगवेगळे आणि अधिक कठोर आहेत. टेक ऑफ लँडिंग मार्गाची उंची मर्यादा नेमकी किती आहे? तर धावपट्टीपासून प्रत्येक 7 मीटर अंतरावर उंचीमध्ये 1 मीटर वाढ करण्याची परवानगी आहे. याचा अर्थ तुम्ही धावपट्टीपासून 70 मीटर दूर असाल तर तुमच्या इमारतींची उंची 10 मीटर पर्यंत असू शकते. हे प्रमाण विमानांच्या उतरण्याच्या किंवा उड्डाण करण्याच्या मार्गावर थेट लागू होतं. इतर क्षेत्रातील उंची मर्यादा किती आहे? तर टेक ऑफ आणि लँडिंग मार्ग वगळता इतर परिसरात उंचीमध्ये प्रत्येक 20 मीटरसाठी 1 मीटर वाढ दिली जाते. म्हणजे तुम्ही धावपट्टीपासून 200 मीटर दूर असाल तर तुमची इमारत 10 मीटर उंच असू शकते. हे आकडे सोपे वाटत असले तरी त्यांचा थेट संबंध विमानांच्या सुरक्षिततेशी आहे. या सगळ्या नियमांमधला एक महत्त्वाचा शब्द आहे फनेल झोन. हा शब्द ऐकायला थोडा अवघड वाटतो, पण त्याची संकल्पना खूप सोपी आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फनेल झोन म्हणजे विमानतळाच्या धावपट्ट्या आणि प्रवेश मार्गांभोवतालचं हवाई क्षेत्र. कल्पना करा, एक मोठा फनेल अर्थात नरसाळ धावपट्टीवरती उलटं ठेवलंय. विमानांना या फनेलमधून वर जावं लागतं किंवा खाली उतरावं लागतं. टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान विमानांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा झोन असतात. म्हणूनच याला विमानांच्या उड्डाण व खाली उतरण्याचा मार्ग असंही म्हणतात. या फनेल झोनमुळे धावपट्टीच्या थेट रेषेतील इमारतींसाठी उंचीचे नियम अधिक कठोर असतात, कारण विमान थेट त्यांच्यावरून उडतात किंवा खाली उतरतात. हा नियम खूप तांत्रिक आहे, कारण तो अक्षांश आणि रेखांशानुसार प्रत्येक मीटर गणित इमारतीच्या उंचीची मर्यादा बदलतो. धावपट्टी जिथं संपते तिथपासून 100 मीटर अंतरावर अधिकाधिक 2 मीटर उंचीच्या बांधकामाला परवानगी असते. हेच प्रमाण 1 किलोमीटर अंतरासाठी 20 मीटर साधारणतः 3 मजल्याची इमारत असते. यानुसार हे अंतर वाढत जातं आणि उंचीची मर्यादाही वाढत जाते. धावपट्टीच्या भोवतालच्या परिसरात डावीकडे आणि उजवीकडे या उलट धावपट्टीच्या भोवतालच्या परिसराचा विचार केल्यास हे प्रमाण 100 मीटरवर 15% असतं. याचा अर्थ ज्या इमारती धावपट्टीच्या डावीकडे किंवा उजवीकडे 100 मीटरवर असतील तेथे
15 मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामाला परवानगी आहे। इथं उंचीची मर्यादा जास्त असते कारण विमानांचा थेट मार्ग नसतो। दूरच्या इमारतींसाठी उंचीचे टप्पे सुद्धा ठरवून देण्यात आलेले आहेत। विमानतळापासून दूर असलेल्या इमारतींना नियमानुसार हवी उंच इमारती बांधता येतात, पण तरीही त्यावर मर्यादा असते। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 100 मीटर उंचीची इमारत धावपट्टीपासून सुमारे 1.2 किलोमीटर अंतरावर असू शकते। 150 मीटर उंचीची इमारत धावपट्टीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर असू शकते। 200 मीटर उंचीची इमारत 1.9 किलोमीटर अंतरावर असू शकते। 300 मीटर उंचीची इमारत 2.6 किलोमीटर अंतरावर असू शकते किंवा टेक ऑफ आणि लँडिंग मार्गामध्ये असेल तर 6.5 किलोमीटर अंतरावर असू शकते। 3.5 किलोमीटर अंतरावरच्या इमारती कदाचित जास्त उंचीवर जाऊ शकतात, पण त्यासाठी अत्यंत कठोर नियम आणि परवानग्या लागतात। जर या उंचीच्या मर्यादांचं उल्लंघन झालं तर थेट कारवाई होऊन ते बांधकाम पाडलं जाऊ शकतं। सिटीजन मॅटर्स नुसार 150 ते 300 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकामांसाठी इमारत विकासकांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं हे बंधनकारक आहे। या एनओसी शिवाय पुढे जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखंच आहे। महाराष्ट्राची राजधानी मुंबई, जिथं जमिनीला सोन्याचा भाव आहे, तिथं विमानतळाच्या आसपासच्या बांधकामांचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलाय। या वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विमानतळाजवळील सांताक्रूझ, विलेपार्ले आणि कुर्ल्यासारख्या भागातील इमारतींचा पुनर्विकास करण्यास आणि त्यांना उंच करण्यास परवानगी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली। शिंदे यांनी सांगितलं, राज्य सरकारनं मुंबई विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियम 2024 मध्ये सुधारणा केली। या दुरुस्तीमुळे विमानतळाच्या फनेल झोनमध्ये उंचीच्या निर्बंधामुळे प्रभावित झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास परवानगी मिळेल। इथे TDRचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो। महाराष्ट्र विधान परिषदेत घोषणा करताना एकनाथ शिंदे म्हणाले, जर उंचीच्या निर्बंधांमुळे जागेचा वापर करता येत नसेल तर त्या क्षेत्राचा हस्तांतरीय विकास हक्क मालकाला उपलब्ध करून दिला जाईल। याचा अर्थ सोपा आहे, जर तुमची जमीन फनेल झोनमध्ये येत असेल आणि तुम्हाला त्यावर उंच इमारत बांधता येत नसेल तर तुम्हाला बांधकामाचा अधिकार मिळेल, जो तुम्ही दुसऱ्या ठिकाणी विकू शकता। यामुळे विकासकांचं नुकसान होणार नाही आणि त्यांनाही या जागेतून आर्थिक लाभ घेता येईल। हा एक प्रकारे सुरक्षितता आणि विकास यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे। अहमदाबादच्या दुर्घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, केवळ नियम बनवून उपयोग नाही तर त्याची कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। बांधकाम परवानग्यांची पडताळणी होणं गरजेचं आहे। अशा घटनांनंतर विमानतळ परिसरातील बांधकाम परवाने पुन्हा एकदा पडताळण्याची आणि त्यांची कठोर तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे। नियमांमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे। कायद्यानुसार विमानतळ परिसरात किती अंतरावर बांधकाम करावं याबाबतचे नियम सुधारण्याबाबत विचार केला पाहिजे। आजची वाढती विमान वाहतूक आणि शहरांचा विस्तार लक्षात घेता जुने नियम अपुरे पडू शकतात। अव्वाच्या सव्वा वाढणारे दर आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण होतोय, कारण कुठल्याही राज्यात नवीन विमानतळ तयार होत असताना त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील बांधकामांचे दर अव्वाच्या सव्वा वाढताना दिसतात। विकासक आणि नागरिक जास्त नफ्याच्या मागे धावतात, अनेकदा नियमांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना बगल देतात। अशा वेळी अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास व्यावसायिक रहिवासी बांधकाम रनवेपासून किती अंतरावर असावेत याबाबत सुधारित आणि अधिक कठोर नियम आणण्याची गरज आहे, यात शंका नाही। केवळ सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी नाही तर नागरिक आणि विकासक यांनी या नियमांचं महत्त्व समजून घेणं आणि त्यांचं पालन करणं गरजेचं आहे। तुमच्या घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न या नियमांशी जोडलेला आहे। सारांश काय तर विमानतळ परिसरातील बांधकामांचे नियम हे केवळ कागदावरचे कायदे नाहीत तर लाखो प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी आहे। अहमदाबाद सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षितता आणि विकास यांच्यातील योग्य संतुलन साधणं ही काळाची गरज आहे। यावर आपले काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयावरती। आमच्या महाराष्ट्र वार्ता या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।